हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. हिम्मत असेल तर स्वपक्षातील मुसलमान काढून टाका. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत वोट जिहादच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका. निवडणूक आयोगाचा तो निकाल मानायला तयार नाही. चिन्ह देऊ शकता मात्र पक्षाचं नाव कुणालाही देऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंचा आयोगावरच हल्लाबोल. मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्यांची लोकसंख्या वाढली. 2051 पर्यंत हिंदूंची संख्या 54% होईल. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अभ्यासातला धक्कादायक निष्कर्ष. ते ठाकरे असले तर मी बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे. भाजपच्या नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलणार. संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार. ते गुंडांच्या मदतीनं नवीन विधानसभा निवडणुका लढवतायत. गुंडांना मदत करण्यासाठी वर्षावरून आदेश. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. मोदी शहा इथे आले की आम्हाला अनसेफ वाटतं. आम्हाला रोज धमक्या, मात्र आम्ही धमक्यांना घाबरत नाही. राऊतांचा हल्लाबोल. छत्रपती संभाजीनगरात भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या सभेत गोंधळ. प्रश्न विचारणाऱ्याला धक्काबुक्की केल्यानं वातावरण तापलं. ठाकरे गटातून माजी खासदार सुभाष वानखेडेंची हकालपट्टी. पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका. पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप केला. आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसचा भीषण अपघात. अपघातात बसमधील 26 प्रवासी जखमी तर 8 प्रवासी गंभीर. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे. महायुतीचे गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत बंब यांनी प्रचाराच्या वेळी काही नागरिकांसोबत बाचाबाची त्यांची झाली. त्याचा व्हिडिओ समोर आलाय. विकासाच्या मुद्द्यावरून प्रशांत बंब यांना प्रश्न विचारत काहींनी गोंधळ घातला. यावेळी बंब यांनी संबंधित तरुणाला धारेवर धरलं आणि यावेळी प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांनी काहींना मारहाण केल्याचा आरोप होतोय. दरम्यान विरोधक मुद्दामहून अशी काही लोक पाठवून सभेत वारंवार गोंधळ घालत असल्याचा आरोप प्रशांत बंब यांनी केला. जर नाही पटलं तर नको देऊन राजा. तू हे बघ, ऐक, तू काय करू लागला. तू पस्तावशील. मी नसलो तर इतकी हालत खराब करतील लोक. सांगू तुला, पस्तावशील. मरेपर्यंत पस्तावशील. हा, पस्तावशील. तू आता मुद्दाम लोक शांत बसलेले, तू दादागिरी करू लागला. आता दादागिरी. बस झाला आता, बस झाला आता. यांना नाही रे मागे, आता नाही मागे, बस झाला. इलेक्शन चालू आहे, चल मागे नाही तुला आता. चल घ्या बाहेर, चल चल बाहेर, चल. तर प्रशांत बंब यांच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रचार सभेमध्ये एका कार्यकर्त्यानं प्रश्न विचारला आणि सभेमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्या व्यक्तीनं केलाय. प्रशांत बंब यांच्या सभेमध्ये कसा गोंधळ झाला त्याची ही काही दृश्य आहेत. प्रशांत बंब हे भाषण करत असताना एका तरुणानं विकासावरून त्यांना एक प्रश्न विचारला. या संदर्भात आपण अधिक बोलूयात. स्वतः प्रशांत बंब आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. प्रशांतजी, काय नेमका गोंधळ त्यावेळी झाला? आम्ही काही दृश्य बघतोय, मात्र त्या कार्यकर्त्यांना प्रश्न काय विचारला, काय सगळा प्रसंग होता? बघा, प्रसंग असा होता, ते फक्त शेवटचं तुम्हाला विचारल्याचं वाटतंय. मी जे माझ्या ज्या रिॲक्शन्स होत्या ना, जवळपास तो 30 ते 35 मिनिटाकरनं परेशान करत होता. त्याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर त्याला उत्तर हवेच नव्हते. तो अजून इकडे तिकडे घुसत होता आणि माझी सभाच होऊ नये, माझ्या आचारसंहितेच्या वेळेच्या आत मला माझे मुद्दे मांडताच येऊ नये, दुसऱ्या गावालाच मला जावता येऊ नये. हा फक्त पहिला प्रकार काल तुमच्या सगळ्यांकडे आला म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळतोय. हे 30 ठिकाणी त्यांनी असंच केलंय. मला मुद्दाम येऊन मी काय करतोय, माझ्या 15 वर्षाचा पूर्ण लेखाजोखा देतोय. मला तुम्ही मतदान का द्यावं, मी सरळ सरळ माझा लेखाजोखा देतोय. माझी प्रमुख कामं, गावातली कामं आणि वाचून दाखवतोय. पुस्तक नेतो मी गावात डायरेक्टली. पण समोर माझ्याकडे काही मुद्दे नसल्यामुळे समोरचे महाशय 17 वर्षापासून आमदार आहेत विधान परिषदेचे
आणि त्यांचं माझ्यासमोर 5 पैसे पण काम नाहीये. म्हणून मुद्दाम असे कार्यकर्ते ते प्रत्येक सभेत पाठवतात आणि माझे सभा डिस्टर्ब करायला लावतात. म्हणून मी शेवटी हे बोललो की बाबा त्याला बाजूला, कारण की अगोदर पोलीस बाजूला घेत होते, लोकांनी थांबवलं, मी थांबवलं, जाऊ दे विचारू द्या. अर्धा तास झाल्यावर मी ज्यांना म्हटलं ना बाजूला घे, ते पोलीसवाले होते सगळे सिव्हिल ड्रेसमध्ये आणि यांच्यामध्ये, आणि त्यांना म्हटलं मी बाजूला घे. आणि तुम्ही लोक बघितलं, आणि मी हे सांगतोय की मी नसलं तर तुम्हाला पस्तावतील. सगळे लोक प्रचंड रिस्पॉन्स देत आहेत. सगळे लोकांना ते माझं म्हणणं हे होतं, हे 4-2, 5-2 मुद्दाम येतात, दादागिरी करतात आणि माझी सभाच होऊ नये, उधळून लावायची, असा त्यांचा पूर्ण बिझनेस आहे. बरं, काल ही सभा कुठे होती, किती वाजताचा हा प्रकार, आणि या व्यतिरिक्त काही सभांमध्ये असाच प्रकार तुम्हाला लक्षात आला होता का पहिल्यांदाच असं काल झालं? माझ्याकडे 28 सभांच्या क्लिप्स आहेत. 28 माझ्या पूर्ण सभांमध्ये ते असंच करतात. पर्टिक्युलरली तेच प्रश्न विचारतात त्यांना दिलेले. आणि हा 8:30 वाजेच्या आसपासचा प्रकार आहे त्या ठिकाणचा. आणि माझी दुसरी सभा जी होती 2 ठिकाणच्या, त्या 10च्या आत मला घ्यायच्या असतात. ते मला प्रत्येक ठिकाणी डिस्टर्ब करतात आणि बोलूच देत नाही. समजा त्यांनी एक प्रश्न विचारला मला, नाही का, मी त्याचं उत्तर दिलं ना, उत्तर समर्पक. समजा त्यांनी विचारलं तुम्ही व्यायामशाळा बोलले होते, व्यायामशाळा दिल्याच नाही, मी त्याला पुराव्यात सांगितलं. लोकांनी सांगितलं की आपल्या गावात 2 व्यायामशाळा दिल्या आमदार साहेबांनी. मग नाही, मग ती रेल्वेचं काय झालं, तर रेल्वेचं काय झालं, काही विषय नसतो, मुद्दाम इकडे तिकडे भरकटवतात. बरं ठीक आहे, मी त्यांना थांबून पुन्हा बोलायला लागलो का, पुन्हा मुद्दाम काहीतरी खुचपट काढून, काही ज्याचा संबंध नाही आमदार. बरं मी त्यांना हे म्हटलं शेवटी की एक काम कर बाबा, मला सगळं बोलू दे, मला पटलं माझं तर तुम्हाला मतदान दे, नाही दिलं तर मला हरवण्याकरता फिरतो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण नाही, त्यांना ते ऐकूनच घ्यायचं नाही, मुद्दाम मला बोलूच द्यायचं नाही, असले सगळे विचित्र चाळे करू लागले ते. बरं, म्हणजे तुमचा आरोप आहे विरोधी पक्षाकडून असे व्यक्ती किंवा कार्यकर्ते पाठवले जातात आणि मुद्दाम प्रचार सभामध्ये त्रास दिला जातो, असा आरोप आहे प्रशांत बंब यांचा. आता पुढची एक धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्यांची मुंबईमध्ये लोकसंख्या वाढतीये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यासातला हा निष्कर्ष आहे. मुंबईमध्ये 2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 54% कमी होईल असा दावा त्यातून करण्यात आलाय. गोवंडी, मानखुर्द, धारावी आणि कुर्ल्यातील झोपडपट्टीत रोहिंग्या स्थलांतरित झालेत आणि मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे मुंबईत 2051 पर्यंत हिंदू फक्त 54% उरतील असा दावा करण्यात आलाय. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आलाय. मुंबईत तुम्ही बघा, मानपूर, शिवाजीनगर, मोहम्मद अली रोड, भिंडी बाजार, मुंबादेवी, मुंब्रा, नयानगर, कुर्ला, बहरामपाडा, भिवंडी, या सगळ्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. 80-90% मुस्लिम वस्ती झालेली आहेत. बांगलादेशी आणि रोहिंग्या अतिक्रमण. आम्हाला भीती वाटते की 25 वर्षानंतर मुंबई पुन्हा एकदा ते मुस्लिम लीगच्या अधिपत्याखालील शहर तर होणार नाही. म्हणून नरेंद्र मोदी सांगतात एक आहे. राज ठाकरेंनी खासदार संजय राऊतांवरती केलेल्या टीकेचा जोरदार राऊतांनी समाचार घेतलाय. भाजपच्या नादाला लागलेला माणूस अजून दुसरं काय बोलणार, असा टोला राऊतांनी लगावला. राज ठाकरे हे ठाकरे जरी असले तरी मी राऊत आहे, मी बाळासाहेबांनी घडवलेला राऊत आहे, असा पलटवार राऊतांनी केला. तसंच जे महाराष्ट्राची लूट करतायत त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाषा हेच हत्यार आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसंच आम्ही चमचेगिरी करणारे लोक नाहीत असं ते म्हणालेत. आणि दुसरीकडे राज ठाकरे काय बोलले त्यात मला जायचं नाही, कारण ती भाजपची स्क्रिप्ट आहे, फडणवीसांची स्क्रिप्ट असेल म्हणून त्यांना बोलावं लागत असेल, नाहीतर ईडीची तलवार आहेच, असा घणाघाती टोलाही राऊतांनी राज ठाकरेंना लगावला. आधार लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो. जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो, जे महाराष्ट्राची लूट करतायत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. आणि ज्याला जी भाषा समजते, ज्या शत्रूला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. माझं बरंचसं आयुष्य हे बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. हे राज ठाकरे यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं ह्याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे.